एक वस्तू 4,415 रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता पहा, 25% काय झाला? नफा झाला. लक्षात घ्या. आता 25% हे मला काय करायचं आहे? अपूर्णांकात करायचं आहे. टक्के साईन काढलं तर भागिले काय होईल? 100. 100ला भाग दिला तर 1/4. म्हणजे 25% हे काय झाले? अपूर्णांकात 1/4 हा काय असतो? नफा, आणि ही असते खरेदी किंमत. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत, जर खरेदी किंमत 4 असेल आणि 1 रुपया नफा झाला असेल तर विक्री किंमत किती? 4 अधिक 1 5, बरोबर. आता या विक्री किंमत म्हणजे या 5ची किंमत किती दिली आहे? 4,415 रुपये. म्हणजे 1ची किंमत किती येईल? म्हणजे 4,415 भागिले 5 किती येईल? 8×5 = 40, राहिले 4, परत 8×5 = आणि 5×3 = 15, म्हणजे 883. 1ची किंमत 883, तर खरेदी किंमत किती आहे? 4. म्हणजे खरेदी किंमत बरोबर 4 × 883 बरोबर किती येईल? 4×3 = 12. म्हणजे 2 असलेली एकच आहे, किती? 3532. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 3532.